बीडचा विकास बारामतीसारखा करणार पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंड भरून कौतुक. बारामतीमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकास कामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारकाईनं लक्ष असतं. दादांच्या व्यक्तिमत्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यासह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे आणि बारामतीच्या धर्तीवर आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. अजितदादांबरोबर काम करत असताना मला माझ्या जीवनातमधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही. 3-4 कप चहा पिण्यात गेली, डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण 7:45ला भेटू. मग मला वहिनींचा फोन आला की आपण 7:15लाच तयार राहा आणि 7:30लाच या. मला यायला 7:31च झाले होते, पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले. म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा. त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल आणि मला खूप काही रेप्लिकेट करता येईल. कारण मी एका दुष्काळी भागात जन्मले, वाढले आणि एका दुष्काळी भागातलं राजकारण करणं, कारण तिथले लोक मायग्रेट झालेले असतात, त्यांना एवढं सपोर्ट सिस्टीम नसते. अशा वेळी काम करत असताना ह्या गोष्टी कशा आम्ही करू शकतो ही एक तळमळ मनामध्ये आहे. मला आज खूप छान इथे वाटलं, शिकायला मिळालं खूप. आज मला दिसलं की भाज्या आणि फळं याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कामाला येतो. आम्ही ऊसाच्या जातींचं बघत होतो 265, 86-032 आणि त्याच्यामध्ये जे पाणी आम्ही वापरतो त्याच्यापेक्षा 60% पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे दुपटीनी 1.5 पटीने घेता येणार आहे. तुरीचं उत्पादन दुपटीने घेता येणार आहे. हे सगळं मी बघत असताना माझ्या मनामध्ये इतके प्लॅन येत होते की माझ्याकडच्या कमी अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कोरडवाहू जमिनीच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल आणि त्याची शेल लाईफ कशी वाढवता येईल. हे खूप छान मला याच्यामध्ये आज हा अनुभव मिळाला. मी त्याच्याबद्दल खूप आभार मानते. आपण मला इथे निमंत्रित केलं, पाहुणचार केला आणि इथे मला येण्याचा योग मिळाला. सर्व पवार कुटुंब उपस्थित आहेत, अगदी सिनियर मोस्ट पासून ज्युनियर पर्यंत, आणि प्रत्येकाचं योगदान त्या त्या काळातलं पाहायला मिळालं. दादा, मी तुमच्या मनापासून आभार मानते की आपण मला या कार्यक्रमाला इथे येण्याची संधी दिली आणि शिकण्याची संधी दिली. माझ्या डिपार्टमेंटकडनं यासाठी काही करायची आवश्यकता आहे असं अजिबात नाही, कारण तुम्ही लोक खूप वर्ष झाले हे खूप करत आहात. पण याच्यामध्ये जे काही योगदान देता येईल ते योगदान नक्कीच देण्यासाठी आपण फक्त शब्द टाका, आम्ही पूर्ण करू असं या निमित्ताने मी आपल्याला शब्द देते आणि या कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि ह्या गोष्टीचं रेप्लिकेशन बारामतीच फक्त बारामती असू नये, बारामती सारखं रेप्लिकेशन हे जे राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये व्हावं, अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून व्हावं, हे नक्कीच आपण आपल्या काळामध्ये सगळे करू शकाल अशी अपेक्षा व्यक्त करते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.